जर निवड व्हायची असेल तर मुंबई उच्च न्यायालयात जे वकील चांगल्या पद्धतीने वकिली करतात अशा लोकांमधनं त्यांची न्यायमूर्तीपदी निवड होत असते. आपल्या या जिल्ह्यातील तरुण म्हणा किंवा वकील म्हणा, हे मुंबईत जास्ती ज्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाची आपली सगळी मॅटर्स होती त्यावेळी तिकडे त्यांना जाणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे या जिल्ह्यातील इकडे राहणारी व्यक्ती जी इथे प्रॅक्टिस करते त्यांची कधी निवड होऊ शकली नाही. परंतु कोल्हापूरला खंडपीठ तिथे झाल्यामुळे आता इकडचे वकील हे कोल्हापूरला जाऊन प्रॅक्टिस करतील आणि आम्हाला अशी पूर्ण खात्री आहे की या वकिलांमधून लवकरच चांगल्या पद्धतीने वकिली केल्यामुळे यामधील काही वकिलांची न्यायमूर्ती पदी म्हणून निवड होऊ शकते. तेवढ्या चांगल्या पद्धतीचं आपण त्यांना ट्रेनिंग देणार आहोत. त्याचा दुसरा फायदा असा आहे की सिनियर डेझिग्नेटेड काउन्सिल ही पदवी हे मुंबई उच्च न्यायालयातील जे जजेस असतात, न्यायमूर्ती असतात, हे पदवी त्या सिनियर वकिलांना जे चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात आणि आपला ठसा उमटवतात अशा वकिलांना डेझिग्नेटेड काउन्सिल ही पदवी दिली जाते. आजपर्यंत आपल्या जिल्ह्यात वकिली करून मुंबई उच्च न्यायालयात वकिली सायमल्टेनियसली करून अशी पदवी प्राप्त करणारे वकील नाहीये असं म्हटलं तरी हरकत नाही. मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत, परंतु इकडे प्रॅक्टिस करून तिथे मिळवणारे कोणीच नाहीयेत.